नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण साहित्यरंग या पुस्तकातील व्यावहारिक मराठी मधील पहिल्या प्रकरणाची सुरुवात केली होती. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका. या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की मराठीचा अभ्यासक्रम जो आजपर्यंत सुरू होता त्याला आपण पारंपरिक अभ्यासक्रम असं म्हणत आलेलो आहोत. आणि तर आजपर्यंतच्या विविध स्तरावरील मराठीच्या अभ्यासक्रमांना आपण पारंपरिक अभ्यासक्रम असं म्हणत आलेलो आहोत. पण आता मात्र विद्यापीठाने हा व्यावहारिक मराठी हा अभ्यासक्रम आपल्याला नेमल्यामुळे आता या अभ्यासक्रमाचं स्वरूप पारंपरिक अभ्यासक्रमासारखं राहिलेलं नाही. तर या अभ्यासक्रमाची गरज का आहे हे सुद्धा आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं होतं. यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की ज्या पद्धतीने हिंदीमध्ये प्रयोजनमूलक हिंदी आहे, इंग्लिशमध्ये फंक्शनल हिंदी इंग्लिश, त्याच पद्धतीने मराठीमध्ये व्यावहारिक मराठी या अभ्यासक्रमाचा समावेश आवश्यक मराठीच्या पत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जीवन व्यवहाराच्या संदर्भात सर्व स्तरावर मराठीचा वापर करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या अपेक्षेतून हा अभ्यासक्रम नेमण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम नेमत असताना आपण असं एक गृहीत धरलेलं आहे की पूर्वी केवळ एका गद्य आणि पद्य जे लावलेले असायचे ते शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही करायचं जर झालं तर ते सुद्धा ते व्यवस्थित करू शकत नसत. पदवी देणारं शिक्षण मिळालं पण त्यांच्या व्यवहारात काय उपयोग असा कित्येकदा प्रश्न पडत होता. आणि त्यामुळे जीवन व्यवहारात उपयोगी पडेल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम नेमणे ही काळाची गरज होती आणि त्यामुळेच विद्यापीठाने हा अभ्यासक्रम नेमलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे हा जो व्यावहारिक मराठी हा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये कोणकोणतं क्षेत्र येते ते आता आपल्याला पाहायचं आहे. मराठीची व्यवहार क्षेत्रे म्हणजे मराठी हा जो व्यावहारिक मराठी हा अभ्यासक्रम आपण जो नेमलेला आहे याचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण या माध्यमातून स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो, कोणकोणतं क्षेत्र आपल्यासाठी खुलं होऊ शकते. ही व्यावहारिक मराठी शिकल्यानंतर आपण 2 पैसे कमावण्याच्या उद्देशानं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तर आपल्याला असं दिसते की नियतकालिकं जी आहेत म्हणजेच वर्तमानपत्र, या वर्तमानपत्रांचा आज आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्र निघालेली दिसतात. नियतकालिकं म्हणजे नियत म्हणजे ठराविक आणि कालिक म्हणजे काळ, ठराविक काळाने निघणारे. आता या नियतकालिकांमध्ये काही पाक्षिक असतात. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून म्हणजे 15 वाड्यातून निघणारं. वर्षातून निघणारं त्याला आपण वार्षिकांक असं म्हणतो. 3 महिन्याने निघणारे त्याला आपण त्रैमासिक असं म्हणतो. 2 महिन्यातून जे कोणतं निघत असेल नियतकालिक त्याला आपण द्विमासिक असं म्हणतो. महिन्यातून निघणारं जे असेल त्याला आपण मासिक असं म्हणतो. आठवड्यातून जे कोणतं नियतकालिक निघत असेल त्याला आपण साप्ताहिक असं म्हणतो. आणि दररोज जे निघत असेल त्याला आपण दैनिक असं म्हणतो. तर ही जी काही वर्तमानपत्र असतात किंवा काही मॅगझिन्स असतात तर यामध्ये सुद्धा लेखन करणं हे एक विशेष लक्षणीय क्षेत्र मानले जाते. यामध्ये आपल्याला वृत्तसंपादन करणे, बातम्यांचं लेखन करणे, अग्रलेख लिहिणे, वृत्तलेख लिहिणे, वृत्तांत लिहिणे, विविध विषयावरील लेख त्या ठिकाणी लिहावे लागतात. एखादी घटना घडते आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगानं लेखन करावं लागते. त्यानंतर स्तंभलेखन,
हा एक महत्त्वाचा भाग असतो. कित्येक मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्या मुलाखतींच्या माध्यमातून काही मार्गदर्शन करणं, त्या मुलाखती छापाव्या लागतात, घ्याव्या लागतात. साहित्य आहे, क्रीडा आहे, रंगभूमी आहे, कला आहे, चित्रपट आहे, इत्यादींचं समालोचन करणे, अशा विविध स्वरूपाचं विविध प्रकारचं लेखन करणाऱ्यांची नियतकालिकांना गरज असते. आणि अशा पद्धतीने जर आपण या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे नियतकालिकांच्या क्षेत्रामध्ये जर आपण जातो म्हटलं तर त्यासाठी आपल्यामध्ये काही एक वैशिष्ट्ये असावी लागतात, काही आपल्यामध्ये गुण असावे लागतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मुद्दामहून शिकाव्या लागतात. तर यातले हे जे काही तंत्र आहेत ते आत्मसात करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरते. अशा पद्धतीचं तंत्र आत्मसात करून माहितीपर लेखन करणाऱ्यांना या नियतकालिकांच्या क्षेत्रामध्ये भरपूर वाव मिळू शकतो. अशा लेखनासाठी व्यावहारिक मराठी हा विषय उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे व्यावहारिक मराठी या विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नियतकालिकांच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं करिअर घडवू शकता. नोकरीच्या संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. वृत्तसंपादन करण्यापासून तर अग्रलेख लिहिण्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या या नियतकालिकांमध्ये आवश्यक ठरतात. क्रीडेचे एक सदर असते त्या ठिकाणी, मनोरंजनाचं सदर असते, त्यानंतर चित्रपटाचं सदर असते. तर या सर्व ठिकाणी लिहिणारे जे असतात ते तुमच्या आमच्यासारखीच माणसं असतात. आणि ही सगळी माणसं यांचा मराठी भाषेवर एक प्रकारे त्यांचा ताबा असतो, कमांड असते आणि त्यांच्यामध्ये काही वैशिष्ट्य असतात, त्यांच्यामध्ये काही गुणधर्म असतात आणि त्या गुणधर्मांच्या आधारावर त्यांचं त्या ठिकाणी निवड किंवा नियुक्ती केली जात असते. तर असे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचं चातुर्य त्यांच्यामध्ये आवश्यक असते. तर या नियतकालिकाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्या ठिकाणी तुम्हाला नेमक्या शब्दांची निवड ही करता आली पाहिजे. जे काही तुम्ही लिहिता त्यामध्ये तुम्ही जे शब्द वापरता ते शब्द नेमके असले पाहिजेत. नेमक्या शब्दांची निवड करण्याचं सामर्थ्य, नेमक्या शब्दांना निवडण्याचं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर एकाच अर्थाच्या शब्दांमध्ये सूक्ष्म भेद कसा असतो याची जाण तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे दोन्ही शब्द असतील त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच असतो, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो, तो आपल्याला कळला पाहिजे. मराठी भाषेमध्ये असे कित्येक शब्द असतात की ज्या शब्दांचा म्हणजे एकाच अर्थाचे दोन दोन शब्द असतात, पण त्यांच्यामध्ये काही ना काही थोडासा भेद असतो, तो आपल्याला कळला पाहिजे. कर हा जर शब्द घेतला आपण, कर, जसं हा क र, तर या शब्दाचा अर्थ कर म्हणजे किरणही होतो, कर म्हणजे हात हाही त्याचा एक अर्थ होतो, कर म्हणजे एखादं काम कर असं आपण एखाद्याला म्हणतो, तो एक कर आहे. कर म्हणजे टॅक्स हाही एक त्याचा अर्थ होतो. तर त्या वाक्यामधला कर या शब्दाचा अर्थ नेमका कोणता हे शोधता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने असे कित्येक शब्द असतात, जसं एक पाय हा जर शब्द घेतला आपण, पाय, या पाय शब्दाचा अर्थ पाद असाही होतो, चरण असाही होतो, लाथ असाही होतो, तंगडी असाही होतो. मग समजा एखादा व्यक्ती एखाद्याच्या चरण स्पर्श करतो, तर त्या ठिकाणी आपण चरण स्पर्श, चरण हा शब्द त्या ठिकाणी संयुक्तिक आहे. त्या ठिकाणी आपण लाथ हा शब्द नाही वापरू शकत. लाथ वापरलं तर कसा होईल तो वाक्य, की मी त्याच्या लाथा पडतो, मी त्याचे चरण स्पर्श करतो, मी त्याच्या पाया पडतो. याऐवजी तुम्ही लाथा हा शब्द वापरला तर तो योग्य होणार नाही. म्हणजेच लाथ, पाय, चरण, पाद या शब्दांना
या शब्दांमध्ये सूक्ष्म भेद आहे, तो भेद तुम्हाला कळला पाहिजे. तर अशा पद्धतीने एकाच अर्थाच्या शब्दांमध्ये सूक्ष्म भेद कसा असतो याची जाणीव ही जर तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्ही या नियतकालिकांमध्ये काम करू शकता. त्यानंतर व्याकरणदृष्ट्या निर्दोष पण प्रभावी रीतीने भाषेचा उपयोग कसा करावा याचं भान येण्यासाठी सुद्धा व्यावहारिक मराठीचा अभ्यास हा लाभदायक ठरू शकतो. म्हणजे व्याकरणसुद्धा तुम्हाला आलं पाहिजे, व्याकरणिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्याच गोष्टी करण्यासाठी तुम्हाला व्यावहारिक मराठीचा अभ्यास हा लाभदायक ठरू शकतो, उपयोगाचा ठरू शकतो. आपल्याला हे माहीत पाहिजे की भाषेला सौंदर्य असते, भाषेला वजन असते, भाषेमध्ये वेधकता असते. तर भाषा ही म्हणजे काही शब्द वापरल्यानंतर तीच भाषा तेच वाक्य अतिशय सुंदर वाटायला लागते. शब्दांना वजन असते, काही वजनदार अशा पद्धतीची भाषा काही लोक वापरतात, काही लोक हलकी फुलकी भाषा वापरतात. भाषेला वजन असते, भाषेमध्ये वेधकता हा गुण असतो. एक वाक्य वाचलं आपण की आपल्याला दुसरं त्याच्या पुढचं वाक्य वाचावंसंच वाटते, त्याला म्हणायचं आपण वेधकपणा. ते इत्यादी गुण येण्यासाठी सुद्धा भाषेमधले काही वाक्प्रचार, म्हणी, अलंकार याचाही अभ्यास करणं गरजेचं असते. आणि म्हणून मग तोही अभ्यास व्यावहारिक मराठीमध्ये अंतर्भूत होतो. आपल्या कोणत्याही प्रकारच्या लेखन व्यवहाराची निर्दोषता शुद्ध लेखनावर अवलंबून असते आणि हे समजून घेण्याची गरज आहे. आपलं जे काही लेखन आहे ते लेखन जर निर्दोष ठेवायचं असेल तर त्यासाठी शुद्ध लेखन आवश्यक आहे. आणि म्हणून शुद्ध लेखन हा सुद्धा भाग जो आहे तो व्यावहारिक मराठीचाच एक भाग आहे. तर हे जसं हे शुद्ध लेखन आहे, त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी, अलंकार यांचा अभ्यास आहे. भाषेचं सौंदर्य समजून घेणे, वजन समजून घेणे, वेधकपणा समजून घेणे, व्याकरणदृष्ट्या आपलं लेखन जे आहे ते निर्दोष असणे, एकाच अर्थाच्या शब्दांमध्ये सूक्ष्म भेद कसा असतो हे समजून घेणे, नेमक्या शब्दांची निवड करणे, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या व्यावहारिक मराठी या विषयामध्ये अंतर्भूत होतात. आणि म्हणून व्यावहारिक मराठीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधील एक नियतकालिक हे जे क्षेत्र आहे त्या नियतकालिकामध्ये जर काम करायचं असेल तर हे सर्व व्यावहारिक मराठी हा जो सगळा भाग आहे तो तुम्हाला अवगत करणे किंवा त्याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आणि त्याचा अभ्यास जो आहे तो व्यावहारिक मराठी या सदरामध्ये तुम्हाला अभ्यासता येऊ शकतो. त्यानंतर आपल्या असं लक्षात येते की नियतकालिक हा एक भाग जसा झाला त्याप्रमाणे सार लेखन आणि भाषांतर हा एक घटक आजच्या काळामध्ये महत्त्वाचा ठरतो आहे. आजच्या काळात सार लेखन आणि भाषांतर या प्रगत भाषिक कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सार लेखन आणि भाषांतर, कारण असं आहे की भिन्न भाषा बोलणारी भिन्न भिन्न देशातील भिन्न वंशाची भिन्न वर्णाची माणसे आज एकत्र उठू बसू लागलेली आहेत. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की जग फार लहान झालेलं आहे. पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की 7 समुद्रापार जाणे म्हणजे धर्मभ्रष्ट करणे. आता तसं राहिलेलं नाही. 7 समुद्राच्या पार असेही सहज लोक जातात, फिरायसाठी लोक जातात. काही काम नसतानासुद्धा अमुक देश पाहण्यासाठी लोक जातात, तमुक देश पाहण्यासाठी लोक जातात. काही लोक कामानिमित्त जातात. तर अशा ठिकाणी भिन्न भिन्न देशातील भिन्न भिन्न वंशाची भिन्न भिन्न वर्णाची माणसं आज एकत्र उठू बसू लागलेली आहेत. कित्येकदा शिक्षणासाठी म्हणून विद्यार्थी जातात, कित्येकदा नोकरीसाठी म्हणून विद्यार्थी जातात. अशा ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी भाषा बोलावी लागते. त्या देशातील त्या
वर्णाच्या लोकांशी, वंशाच्या लोकांशी तुम्हाला उठाव बसावं लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. आणि त्यामुळेच मानवाचे संज्ञापन क्षेत्र आज एका भाषेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही असं दिसते. म्हणजे केवळ एक भाषा तुम्हाला येऊन आज पुरेसं नाही आहे. पूर्वी असं होतं की आपले गावं हे स्वयंपूर्ण असं मानण्याची प्रथा होती. गावाच्या बाहेर व्यक्ती जात नसत. जायचंच काम पडलं तर जवळपासच्या गावामध्ये जात असत. रिश्तेदारी जी असायची तीसुद्धा आजूबाजूलाच होत असायची. आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. जग फार लहान झालेलं आहे. आणि त्यामुळे दैनंदिन व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात जिथे जिथे भाषा समजण्याची अडचण होते तिथे तिथे मूळ भाषेतून साध्य भाषेत अनुवाद करून घेऊन या अडचणीचे आपणास निराकरण करावे लागते. जेव्हा तुम्ही परकीय लोकांच्या संपर्कात येता तर त्याची भाषा, त्याच्याशी संवाद करण्याची गरज वाटते. आणि मग आपोआपच त्या गरजेतून तुम्हाला त्याची भाषा शिकावी लागते म्हणा, किंवा मग त्याची भाषा तुम्हाला समजणे तरी गरजेचं असते, आवश्यक असते. तुमची भाषा त्याला समजणं गरजेचं असते. तेव्हाच कुठं तुमचा आणि त्याचा व्यवहार होऊ शकेल. अन्यथा जर ती भाषाही जर तुम्हाला समजली नाही तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणसुद्धा मागू शकणार नाही. आणि म्हणून हे जग लहान झाल्यामुळे आणि प्रत्येक परप्रांतीय माणसाशी, परभाषिक माणसाशी तुमचा संबंध पदोपदी येत असल्यामुळेच तुमचं संज्ञापन क्षेत्र हे, मानवाचं संज्ञापन क्षेत्र केवळ एका भाषेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. केवळ एक भाषा तुम्हाला आली म्हणजे झालं असं नाही, तर अनेक भाषांची तुम्हाला माहिती असणे, तोंडओळख असणे, कमीत कमी ते तुम्हाला बोलता येत नसेल तर कमीत कमी समजली पाहिजे. कुणी जर दुसरा व्यक्ती बोलून राहिला तर तुम्हाला ते समजली पाहिजे. तुमची भाषा त्याला जर समजत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीने ती त्याला समजावून तुम्हाला देता आली पाहिजे, तरच कुठं तुमचा संवाद हा होईल. तर अशा पद्धतीने बहुभाषिक अशा आजच्या संज्ञापन व्यवहारात भाषांमधील देवाणघेवाण अपरिहार्य झालेली आहे. म्हणजे आजचा जर काळ आपण पाहिला तर त्याला आपण असं म्हणू बहुभाषिक असा हा आजचा काळ. तर बहुभाषिक अशा आजच्या संज्ञापन व्यवहारात भाषांमधील देवाणघेवाण ही अपरिहार्य झालेली आहे. आणि म्हणून पूर्वी कधीही नव्हते एवढे महत्त्व आज भाषांतराला प्राप्त झालेलं आहे. भाषांतर हे अतिशय महत्त्वाचा घटक आज आपल्याला निर्माण झालेला दिसतो. त्या दृष्टीने प्रादेशिक भाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी, कमीत कमी या 3 भाषांचं तुम्हाला चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे भाषांतरात नैपुण्य आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचं ठरते. हे भाषांतर जे आहे या भाषांतरामध्ये तुम्हाला निपुणता ही आत्मसात करावी लागते. आणि ती तुम्ही केल्याशिवाय परभाषिक माणसांशी तुम्ही संवाद साधू शकणार नाही. अशा पद्धतीने भाषांतर हे एक जे क्षेत्र आहे तेही क्षेत्र व्यावहारिक मराठीच्या कक्षेमध्ये येते. व्यावहारिक मराठीचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला हा भाषांतर नावाचा जो काही सदर आहे, भाषांतर नावाचा जो काही घटक आहे त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास हा होईल. नियतकालिक या क्षेत्रामध्ये जसं व्यावहारिक मराठीचं तुम्हाला काम पडणार आहे, अगदी त्याच पद्धतीने भाषांतर या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला व्यावहारिक मराठीचं काम पडणार आहे. पुढचा मुद्दा आहे सारांश लेखन. हा सारांश लेखनाचा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबू.